प्लास्टिक या एका राक्षसानं आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. जगातल्या प्रत्येक देशामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर होतो आणि दुर्दैवाने त्याच्यात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होतो. गेल्या वर्षी पूर्ण इकोव्हिजन या संस्थेच्या माध्यमातून आणि MNGLच्या सपोर्टने आम्ही जवळजवळ 18 टन प्लास्टिक गोळा केलं होतं आणि पुण्यामधल्या वेगवेगळ्या बागांमधनं, जॉगर्स पार्कमधनं अशा 40 ठिकाणी ह्या प्लास्टिकमधनं तयार केलेले बेंचेस आम्ही बसवले होते. प्लास्टिक संपूर्णपणे काढून टाकणं जर शक्य नसेल तर त्याचं उत्तम व्यवस्थापन हाच त्याच्यावर उपाय आहे. हा पूर्ण इकोव्हिजनचा आणि MNGLचा विश्वास आहे. यावर्षी पेल 2026 या अंतर्गत धुळे, परभणी, बुलढाणा आणि सिंधुदुर्ग येथील शाळांमध्ये 5 जानेवारी ते 10 जानेवारी या दरम्यान स्वच्छ आणि कोरड्या प्लास्टिकचं संकलन आपण सगळेजण करणार आहोत. आपल्या शाळांमध्ये केलेले ह्या प्लास्टिकचं संकलन 12 जानेवारीला पूर्ण इकोव्हिजनचे स्वयंसेवक गोळा करणार आहेत आणि त्याच प्लास्टिक मधनं अनेक वेगवेगळ्या गोष्टी आम्ही तयार करणार आहोत. आपल्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये अपेक्षित आहे. मी यातल्या सगळ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना असं नम्र आवाहन करते की मोठ्या प्रमाणावर आपण प्लास्टिक गोळा करूयात आणि त्याचं एक चांगलं नियोजन करूयात. पूर्ण इकोव्हिजनच्या पेल 2026 मध्ये हे उत्तर नक्की सापडणार आहे. आपल्या सगळ्यांकडनं सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद.